नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आजच्या या काळामध्ये शेती करणं तितकं सोपं राहिलेलं नाही, कारण बरेचसे पारंपरिक पिकं घेत असताना शेतकऱ्याला उत्पादन खर्चही निघत नाही। अशा परिस्थितीमध्ये या तनवाडी या गावातील एका शेतकऱ्यांनी या ठिकाणी खजूर पिकाची लागवड केलेली आहे। गेले 3 ते 4 वर्षापासून यशस्वी लागवड करून अगदी हार्वेस्टिंग पर्यंत त्यांनी कशा प्रकारे या शेतीचं नियोजन केलेलं आहे आणि वार्षिक उत्पन्नाचा विचार केला तर लाखोच्या घरात त्यांचं आजचं उत्पन्न आहे। तर अनेक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर अशा प्रकारची शेती करायची असेल, अशा प्रकारच्या शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं असेल, तर हे शेतकरी महाराष्ट्रासमोर एक आदर्श उदाहरण आहे। तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। या शेतीसाठी रोपे कुठून आणले पाहिजे, त्याची लागवड कशी केली पाहिजे, खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि अगदी पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, या शेतीला हवामान कशा स्वरूपाचं असलं पाहिजे, इत्थंभूत अशी चर्चा या शेतकऱ्यांसोबत आपण आज करणार आहोत। तर चला मग करूया सुरू। नमस्कार सर, उद्योग भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सर आपला परिचय सांगा। माझं नाव जगदीश दामोदर शेडगे, राहणार तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। सर, आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की आता तुमचा जो परिसर आहे या ठिकाणी भरपूर असे पारंपरिक पिकं घेतले जातात। ज्या ठिकाणी मी आत्ता आलो मला ऊसाची पिकं दिसली आणि प्रामुख्याने तुमच्याकडे मोसंबीचं पीक घेतलं जातं। बऱ्याच ठिकाणी मी ते पाहिलं आणि अगदी तुम्ही आता भरपूर असे जवळपास 200 खजूर झाडाची लागवड या ठिकाणी केलेली आहे। तर या शेतीकडे आपण कसं वळलात आणि काय कारण होतं की इकडे आपण वळलात? ह्याच्याकडे वळायचं कारण म्हणजे इथं एक परतूरला बागेश्वरी कारखाना आहे, तिथं त्या कारखान्यासमोर हे झाडं लावलेली होती आणि असं वाटत होतं की हे शिव म्हणून लावलेले आहेत। ज्या टायमाला हे झाडं लहान होते त्या टायमाला असे शिवचे असल्यासारखेच वाटत होते। आणि नंतर आम्ही पुन्हा 2 वर्षात तिकडे गेल्याच्या नंतर त्याला असे घडं दिसले। घडं दिसल्याच्या नंतर आम्ही त्याची चौकशी केली तिथं, आणि चौकशी केल्याच्या नंतर एक खजूर आहे म्हणून मिळ लागला आम्हाला सगळा क्लिअर। तर खजूर म्हणून मिळ लागल्यानंतर त्याची थोडीफार त्यातून माहिती घेतली आणि माहिती घेतल्याच्या नंतर ते आमच्या लक्षात बसलं की चांगलं आहे, समजा उत्पन्नाची बाजू आहे। मग नंतर तिथून झाडाची आम्ही माहिती घेऊन सगळे बुकिंग करून झाडं आणून लावले। समजा सर, महाराष्ट्रातल्या जर शेतकऱ्याला जर अशाच प्रकारची शेती त्यांच्या ठिकाणी त्यांना जर करायची असेल तर सुरुवातीला जी सुरुवात कशी केली पाहिजे, काय सांगाल? सुरुवात म्हणजे जमीन नांगरून हे करून घ्यायची पहिल्या वेळेस, पुन्हा डबल ह्याच्यात नांगरेता येत नाही। समजा पहिल्या वेळेस नांगरणी, नंतर 25x25 वर मार्कोट काढून खड्डे घ्यायचे 2x2चे आणि त्याच्यात शेणखत आणि माती मिक्स करून भरून टाकायचे। रोप आल्याच्या नंतर रोपा एवढंच समजा 1.5 फुटाचं खड्डे घ्यायचं आणि पुन्हा त्या जागेवर झाड लावून द्यायचं। आणि लावल्याच्या नंतर ठिबक, समजा त्याला ठिबक तर लागतेच पाणी। बस पाणी लागल्याच्या नंतर 3 वर्षात पहिलं उत्पन्न तुमचं चालू होणार। सर, सुरुवातीला आपण हे रोप कुठून खरेदी केले? हे गुजरातून कुठून खरेदी केले? ते कच्छ मध्ये भेटते, तिथं आपण ऑर्डर दिली। ऑर्डर दिल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसात आपल्याला रोप भेटते। किती दिवसाला ऑर्डर द्यावं लागते अगोदर रोप मिळण्यासाठी? 20 दिवस, महिना बी लागू शकतो समजा। हे 4-2 दिवस मागे पुढे होत आहे त्याच्याकडून समजा रोपाचं, पण रोप भेटते त्याची काही गॅरंटी, काही अडचण नाही। स्वतः म्हणजे गुजरात मध्येच हे रोप तयार होतात की ते लोक कुठून बाहेर? नाही, इराणहून येतात, इराण मधून। इराक मध्ये? हा, म्हणजे आपल्याकडे तयार होत नाही? आपल्याकडे नाही तयार होत। तसं आपल्याकडे हे लोक जे तयार करायला लागलेत हे बियावर तयार करतात। बरोबर आहे। आणि बियावर तयार करून ह्याच्या इतका माल त्या झाडाला येत नाही आणि ह्या 3 वर्षात पुन्हा येत नाही, त्याला लागते 7-8 वर्षे। 7-8 वर्ष? हा, आपल्या इकडे जे झाडं तयार करतात का त्याला 7-8 वर्षाच्या नंतरच माल येतो आणि एवढा येत नाही। विशेष म्हणजे एवढा माल येत नाही, सक्सेस नाही म्हणायचं। हा, एवढं सक्सेस नाही आणि एवढाले घडं येत नाहीत, एवढा माल बी येत नाही। ते जर टिश्यू कल्चर जर झाड घेतलं तर असा माल 3ऱ्या वर्षी येऊ शकतो। आता किती वर्षाचे झाड आहेत तुमच्या? आता ह्याला कम्प्लीट 4.5 वर्ष झाले त्याला। 4.5 वर्ष झाले। आता हे किती पीक आहे? हे सगळं हे दुसरं पीक आहे आपलं। 4.5 वर्षामध्ये दुसरं पीक? बरोबर आहे। आता झाडाची उंची बघितलं म्हणजे 4.5 वर्षामध्ये इतकं मोठं झाड झालंय, तर साधारण याची किती हाईट होऊ शकते आणखी? ह्याची हाईट म्हणजे आपल्या नारळासारखीच वाढते, 40-50 फूट बी हाईट होऊ शकते वर। हे 70-80 वर्ष झाड टिकतंय। 70 ते 80 वर्ष? 70 ते 80 वर्ष झाड टिकतंय? हो। बरं, सुरुवातीला रोपाची संख्या जेव्हा छोटे रोप होते किती साईज होते रोपाची? 1.5-2 फूट फक्त? 2 फूट? हा, जास्तीत जास्त 2 फूट। बरं, आता खताचं व्यवस्थापन कसं केलं याला, म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे? ह्याला खत म्हणजे रासायनिक खत अजिबात 1 किलो बी नाही? बिलकुल नाही। आता कुठलं खत वापरतात? शेणखत, फक्त शेणखत। ते कसं दिलंय म्हणजे शेणखत? म्हणजे आता ह्याचे आता पहिले 2-3 वर्ष आम्ही बुडाला टाकलं होतं, लहान झाड होते त्या। म्हणजे सुरुवातीला लागवडीच्या टायमाला तर डायरेक्ट खड्ड्यात टाकलं थोडं एक टोपलं, आणि नंतर दरवर्षी समजा बुडाला साईडनी आपलं टाकलं थोडं बुडाला, आणि 3ऱ्या वर्षाच्या नंतर माल धरल्यापासून सगळ्या जमिनीत खत टाकलं आम्ही।
बरं. डायरेक्ट मधात गंज मारायचा आपला, बारीक छोटे छोटे गंज पांगून घ्यायचं आणि रोटायटर मारायचं. साईडला तुम्ही मध्ये टाकून दिलं ते ऑटोमॅटिक पोहोचते. डायरेक्ट जमिनीत डायरेक्ट मधात कुठं. ड्रिपद्वारे वगैरे काय देत नाही? नाही, ड्रीप मध्ये नाही. म्हणजे डायरेक्ट जर झाडांच्या मुळाला खत पोहोचायचं असेल तर? नाही, ड्रीपद्वारे म्हणजे याला रासायनिक खताची कोणत्याच गरज नाही, केमिकलची काहीच गरज नाही. बरं, आता हे जे फळ याला आता सध्या आलेलं आहे, म्हणजे कधीपासून सुरुवात होती याला यायला? आता याचा सीझन कधी असतो? ह्याचं 1 जानेवारी मध्ये चालू होतं. आपला आंब्याचं सीझन कसं चालू होतं, मोहर येतो आंब्याला, बस त्या टायमाला याचं सीझन मोहर यायचं चालू होतं ह्याला पण. आणि 1 जानेवारीला निघल्याच्या नंतर 10 जूनच्या टायमाला आपलं चालू होतं विक्रीला. 10 जूनला 10 जूनला विक्री सुरू होती. विक्री म्हणजे आता हे जवळपास पिकायला चालले आता. 5-5.5 महिन्यात ते विक्रीला चालू होतं. बरोबर आहे. आता किती महिन्याचं हे जे आपण बघतोय आता खजुराचं पीक, याच्या आता याला म्हणजे घडाची घडे आलेत अगदी, आता हे किती महिन्याचे आहेत? ह्याला आता समजा जवळपास आता 4 महिने तर झालेत, 4-4.25 महिने होऊन गेले त्याला. याला पूर्ण 4 महिने झाले? 4 महिने होऊन गेले. बरं, आता याला किती महिने लागतील पिकायला पूर्ण? आता हे 10 जूनला चालू होतं. म्हणजे आता हे 1 महिन्यात पुढचं पिकत आहे. 15 ते 20 दिवसात सुरू होत. आता याचं सुरुवातीला म्हणजे कसे किलो जातात आणि कुठे विकले जातात? हे आता आम्ही गेल्या वर्षी तर रोडवर स्टॉल लावला होता इथं जागेवर रोडला. तर गेल्या वर्षी 1.5 क्विंटल 1.25 क्विंटल असा माल, 2 क्विंटल बी विकला. नंतर काही कार्यक्रम असला कुठं, इथं घनसावंगीला कुठं, तर 3 क्विंटल माल विकायचा कधी दिवसाला. दिवसाला. आणि कसं किलो जातात आपल्या इकडे? हे 200 रुपये किलो. 200 रुपये किलो जातात. तर ह्या वर्षी आता 14-15 टन माल आहे इथं. आता 1.5-2 क्विंटलच्या वर, 3 क्विंटलच्या वर माल विकत नाही ह्या रोडवर. आपण जर व्यापाऱ्याला माल दिला तर जवळपास डायरेक्ट 60-70 रुपये किलोनी फरक बसतो आपल्याला, कमी भाव मागे घेते. म्हणजे जर आता तुम्ही 200 रुपये किलोनी विकू शकता, ते 130-120 घेतात. लॉस आहे. म्हणजे स्वतःच आपण विकलं पाहिजे. स्वतः विकला पाहिजे. आता सर, आता कसं आहे, पुणे असेल किंवा मुंबई असेल, बऱ्याच ठिकाणी आता हे तिकडे फळे येतात असे. तुमचा असा विचार नाही की आता तू याला कुठं बाहेर तर दिला पाहिजे माल? चालला विचार आमचा तो, पण सध्या तरी इथंच आता काही कुठं पाठवायची गरज नाही, काही नाही. इथं विकतोय तोपर्यंत इथं विकायचा. आणि ह्याचं असं आहे, आपण जर हे माल तोडा आणि कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला तर 1 महिना माल टिकतोय. 1 महिना माल म्हणजे कोल्ड स्टोरेज मध्ये. बरं, याचे जेव्हा तुम्ही हे काढलं जातं, याची पॅकिंग वगैरे केली जाते का? कसं विकलं जातं? पॅकिंग करूनच. कसं पॅक केलं जातं याला? याला काढून आता पिवळा झाल्याच्या नंतर डायरेक्ट घड निघतोय. 15-20 किलो 18 किलो असा घड निघल्याच्या नंतर डायरेक्ट काटायला एकदम सोपा, न्यायला एकदम सोपा तिथं जाग्यावर. आणि पूर्ण एक काडी काढून असे घस काढून पॅकिंग करून विकायचं. बरं, जेव्हा आता याची म्हणजे हार्वेस्टिंग केली जाते, तो कसा तोडला जातो? पूर्णपणे तोडला जातो, कसा एक तोडला जातो? सुरुवातीला म्हणजे ज्या टायमाला आपला 25-30% घड पिकतोय, सुरुवात आम्ही एक तोडून करतो. आणि ज्यावेळेस सगळा घड पिवळा होईल त्यावेळेस मग पूर्ण घड काढतो. जसं आता इतर पिकांमध्ये भरपूर जाती असतात, तसे याच्यामध्ये किती जाती आहेत या पिकामध्ये? म्हणजे खजूरमध्ये किती जाती आहेत? आणि आपल्या वातावरणाचा जर विचार केला, जसं महाराष्ट्रातल्या वातावरणाचा जर विचार केला, तर कुठल्या जातीची निवड केली पाहिजे? ह्याच्यामध्ये जवळपास 10 ते 15 जाती आहेत. हे चॉकलेटी कलरच्या, ह्या पिवळेमध्ये पण 2-3 जाती आहेत ह्याच्यामध्ये पण ही बाराई नावाची जात आहे. बाराई. तर ही जात एकदम खायला गोड आणि आपल्याकडे येणारी समजा जात नंबर 1 आपल्या वातावरणात हीच जात नंबर 1 आहे. ही जात चांगली म्हणजे चांगली. या जातीची लागवड केली पाहिजे. बर, जर विचार केला आता तर सुरुवातीला जर 1.5 फुटाचं झाड म्हणले तुम्ही, आणि त्याला साधारण जर पहिलं पीक घ्यायचं म्हणलं तर किती वर्षाचा कालावधी जातो याच्यामध्ये? हे जर आपण समजा जून-जुलै मध्ये समजा आता लावलं तर बरोबर 3 वर्षाला याचा पहिला 3ऱ्या पावसाळ्यात याचा माल निघणार. 3ऱ्या पावसाळ्यात? 3ऱ्या वर्षी याचा माल 100% 3 वर्षात, तेव्हापासून 3 वर्षात क्लिअर मालच निघणार याचा. 3 वर्षात. आता आपले जे झाड बघतोय आपण इथं, हे किती वर्षाचे सगळे झाड? ह्याला 4.5 वर्ष झाली. हे आता दुसरं उत्पन्न आहे. दुसरं उत्पन्न आहे. बरं, किती वर्षांना? आता काही आपल्याकडे जसं आंब्याचे काही पीक असते, त्यांना छोटं असताना लगेच पीक येते आणि काही वेळेस ते पीक घेतलं जात नाही. तसं म्हणजे याच्यामध्ये काय आहे का? पहिलं आता किती इतकं वर्ष झालं तर पीक घेतलं तर त्या झाडाची वाढ अधिक होऊ शकते, त्याच्यामुळे पहिलं पीक सोडून दिलं पाहिजे, असं काय आहे? नाही, ह्याचं म्हणजे कसं आहे, हे झाड जे का आता पहिल्या वेळेस हे झाड लहान होतं, त्यावेळेस ह्याला 4-5-3 4-5-3 असे घड आलते. म्हणजे त्याच्या हिशोबाने त्याला घड आलते. बरोबर. आणि आता समजा हे झाड मोठं झालंय तर याला जवळ 10-12-15 10-12-15 घड आहेत. आता जवळपास मी बघितले 15-20 घड आहेत प्रत्येक तुमच्या झाडाला. एक झाडाच्या म्हणजे 17-18 बी काही झाडाला समजा 18 घड येते पहिल्या झाडाला. आपण पहिल्या झाडाला. आता हे दुसरं झाड बघतो आपण, याला किती घड आहेत? ह्याला 12-13 घड असते. आता आपण चर्चा करताना एक तुम्ही मला मगाशी सांगितलं की याच्यामध्ये नर आणि मादी प्रकार असतोय, तो काय प्रकार आहे नर आणि मादी, आणि तो कसा ओळखायचा? नर आणि मादी म्हणजे त्याला जे घड येतात
तर ह्याला जे लांबा घड येतो हे असा, हा आणि त्याला जेवरच्या कणसासारखं बारीक कणिश येतं, बारीक एकदम, आणि त्याच्यातून पावडरच निघतं. हे मणी तयार होत नाही, त्याला मणी तयारच होत नाही, नाही होत, कधीच मणी तयार होत नाही त्याला. मग मग त्याचा तयार काय होत. उपयोग आहे मग त्या त्याचं फक्त ते पावडर त्या झाडाचं पावडर काढायचं त्या कणसाचं, आणि ते पावडर काढून आपण पेपरवर झटकायचं, आणि झटकिल्याच्या नंतर एका बाटलीत 1-2 चमचे जर टाकलं ते पावडर, तर ते हे जवळपास 50-60 घडाला पोलिनेशन करतं. ते 50 ते 60 घडाला म्हणजे नरांचा उपयोग पोलिनेशन साठी, बाकी काय उपयोग आणि ते नाही? नराचं पावडर टाकल्याशिवाय हे माल तयार होत नाही. अच्छा, हा, म्हणजे प्रत्येक बागेत आपल्याला नर असणं नर आवश्यक आहे. असणं पाहिजेच. आणि जर नसला तर आपण ते पावडर आपण मागू शकतो बाहेरून. समजा आपल्याकडे जरी नसलं बी ते पावडर, तर आपण मागवू शकतो बाहेरून. सुरुवातीला रोप घेताना ते नर घेतले पाहिजे का? हा, घेतले पाहिजे. 15 ते 20 झाडाला एक नर, 15 झाडाला एक नर. बर, सुरुवातीला जसं आता काही रोपांची जेव्हा रोप आपण सुरुवातीला घेतो, काही रोप दगावण्याची शक्यता असते किंवा खराब होण्याची शक्यता असते, याच्यामध्ये तसं प्रमाण किती आहे? हे झाड म्हणजे असं जातच नाही अजिबात. समजा हे झाड एक बार जमिनीत लावूस तर 1.5 ते 2 फुटाचं झाड येत आहे, पण एक बार हे जमिनीत लावल्याच्या नंतर सट झालं, एक बार पहिला पावसाळा खाल्ला त्याने, पहिला पावसाळ्याच्या नंतर त्याला काहीच होत नाही, पुन्हा वाढ एकदम फास्ट होते एकदम. काय कारण आहे सर ते की झाड जातच नाही त्याचं? झाड जात नाही म्हणजे ह्याला काय होतंय, ह्याला जे काटे असतात ह्याच्यापाशी काही माणूस तर जातच नाही, पण बैल जनावर पण सुद्धा जात नाहीत. त्याला आपल्या शिंदीच्या झाडासारखे मोठाले काटे असते. बरं, इतर पिकाच्या तुलनेत जर विचार केला तर एक साधारण सुरुवातीचा खर्च तर याला आहेच आहे, हो, पण बाकी जर आपण एक विचार केला एक वार्षिक उत्पन्नाचा, तर सरासरी एक झाड आपल्याला किती रुपयाचं उत्पन्न देऊ शकते? हे एक झाड जर आता समजा काही झाड 2-2 क्विंटलचे आहेत, तर 1 क्विंटलचं जरी आपण धरलं तरी आपण हे 200 रुपये किलो धरलं तर 20,000 रुपये उत्पन्न देतं एक झाड. एक झाड 20,000. 20,000. 1 एकर मध्ये किती झाड बसते? 65 झाड. गेली 10 ते 12 वर्षे नापिकीला कंटाळून, दुष्काळाला कंटाळून आणि उत्पादनाचा खर्चही निघत नसताना त्यांनी अशा प्रकारची शेती केली आहे की जी इराण आणि इराकमध्ये या ठिकाणी खजूरचं पीक घेतलं जातं. त्या धर्तीवर आधारित त्यांनी गुजरातमधून रोपं खरेदी केले आणि त्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे. 3 ते 4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या प्रकारची शेती सक्सेस करून दाखवलेली आहे. आणि अगदी एकरी जर उत्पादनाचा विचार केला तर आज एकरी यांना 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पन्न या शेतीतून निघत आहे. त्यामुळे आपण आता जे सुशिक्षित तरुण असतील, शेतकरी असतील, त्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिकतेकडे वळलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर आणलं पाहिजे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत या व्हिडिओमध्ये चर्चा केली की या शेतीसाठी लागणारा खर्च किती आहे. एक तर एकंदरीत या शेतीसाठी फक्त सुरुवातीचा खर्च आहे जो की आपल्याला यांनी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं की 4,500 पासून ते 6,000 पर्यंतचे या ठिकाणी रोपं मिळतात. तर रोपाची निवड कशी करायची, सुरुवातीला लागवड कशी करायची, इत्थंभूत सरांसोबत आपण चर्चा केलेली आहे.